नगर पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन केलं, त्याचबरोबर डीडीआर ऑफिसमध्ये सुद्धा आपण आज आंदोलन केलं होतं. खऱ्या अर्थाने दुपारी मला असं माहित पडलं, आता आपल्याकडे जिल्हा बँकेच्या ठरावाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सोसायटीमधून एक एक कोणतरी उमेदवार तयार करतात, त्याला ठराव करून त्याला मतदानाचा अधिकार द्यायचा, अशा पद्धतीचा आपल्याकडे कार्यक्रम चालू आहे. भंगाणे गोल्ड राजवाडी कलेक्शन, सर्वात चांगलं, सर्वात मस्त. तसा कार्यक्रम तालुक्यात चालू असताना सारोडा सोसायटीमध्ये सेम कार्यक्रम चालू असताना तिथल्या सेक्रेटरीने कोणतीच बॉडीला किंवा चेअरमनला, व्हाईस चेअरमनला कोणाला विश्वासात न घेता तिथून प्रोसिडिंग घेतलं आणि एका विशिष्ट नेत्याच्या घरी जाऊन ते प्रोसिडिंग त्यांनी तयार केलं, त्यांच्या खोट्या सह्या केल्या. अशी माहिती जेव्हा आम्हाला मिळाली त्या टायमाला मी डीडीआर ऑफिसला पोहोचलो. तिथे आम्हाला विलास सिंग आणि हे सगळे लोक भेटले आणि चर्चा केल्यावर लक्षात आलं की तोही भाऊ तिथे होता. 2 तास फोन बंद करून तो त्याच्यानंतर तिथे आला आणि सगळ्या खोट्या पद्धतीचा त्यांनी ठराव केला, विशिष्ट लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून. सेम ह्या व्यक्तीची मी या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये निमखेडी खुर्द या ठिकाणी माझ्या स्वतःचा ठराव होत असताना मी डीडीआर साहेबांना 2 दिवसापूर्वी तक्रार केली होती की हा या गावचा रहिवासी म्हणजे निमखेडी खुर्दचा रहिवासी आहे, निमखेडी सारोड्यामध्ये याच्या नाते होते, ह्या दोघं गावामध्ये ठेवलं तर हा याचा पदाचा राजकीय वापर करून विशिष्ट लोकांना फायदा मिळवून देईल, म्हणून याला इथून बाजूला करावं असं डीडीआर साहेबांना, कलेक्टर महोदयांना, जिल्हा बँकेच्या एमडीला, जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना असं पत्र दिल्यानंतरही त्याला बाजूला करत आलं नाही. पण जिल्हा बँकेने त्याला एक नोटीस दिली, पण त्या नोटीसला त्यांनी करायची टोपली टाकली. जे करायचं तेच केलं, जे मला माहित होतं जे होणार आहे. कारण एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे तो, त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सेक्रेटरी म्हणून काम करत असताना तिथे एखाद्या योग्य माणसाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. आणि आज यांची परिस्थिती पाहिल्यावर मला असं वाटलं की ह्या पद्धतीमध्ये हे तर आता हे दानादूत सुरू झाली, म्हणजे आपण बिहारचं नाव नाही घेऊ शकत, बिहारपेक्षा खराब झालंय. अशा पद्धतीमध्ये जर धटिंगशाही करून काही लोक जर जबरदस्तीने काम करत असतील तर मला असं वाटतं लोकशाही शासन पद्धती जी आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपल्याला घटना दिली, त्या घटनेच्या अनुषंगाने निवडणूक होतात, ते निवडणूक किंवा त्याच्यामध्ये त्या लोकांचा विचार करून विचारात घेऊन त्या लोकांचं मत, तो ठराव जो पाठवला गेला होता तो पाठवला जात नसेल तर या सगळ्या गोष्टीला अडथळा बसले जाते आणि विशिष्ट लोक या पद्धतीत करत असतात, त्यांना याच्यात यश पण येतं आणि ह्याच पद्धती या गोष्टीला यश आलं आहे. इथे गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही 2 वाजेपासून थांबलेलो आहे. आता तुम्ही समजून घ्या की एका सेक्रेटरीने एवढं केल्यावर एक संचालक मंडळ गुन्हा दाखल करतं, किमान गुन्हा दाखल करून सुप्रीम कोर्टाच्या मध्ये गुन्हा दाखल करायचा आणि त्याच्यानंतर चौकशी करायची, चौकशी करून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते करायचं. ते करण्यासाठी इथे किमान 8-10 तास ठिय्या करावं लागलं. 2 अतिशय म्हातारे महिला आमच्या माता भगिनी सदस्य आहे, म्हणजे अनेक मोठे मोठे सदस्य आहे आणि आमच्या महिला आघाडीच्या अनेक शिवसैनिक इथे आले आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने इथे उभे राहिले. या तालुक्यातली अंदाधुंदी आम्ही चालू देणार नाही, या तालुक्यातलं हा जे दबावाचं राजकारण चालू देणार नाही. खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे, म्हणून पारदर्शक निवडणूक व्हायला पाहिजे, म्हणून हे निवडणूक या दृष्टीने गुन्हा दाखल करायचा आणि या डीडीआरच्या माध्यमातून तो ठराव परत करायचा आणि कोणाकडे जे बहुमत असेल तर ते बहुमत त्याला सिद्ध करून द्यायचं, तेही इन कॅमेरा करून द्यायचं, जेणेकरून खऱ्या अर्थाने निवडणुका होतील आणि त्या दृष्टीने योग्य माणूस त्या जिल्हा बँकेत निवडून जाईल. नाही तर जिल्हा बँकेत निवडून गेल्याने काय केलंय, कारखान्यांसाठी लोन घेतलं, कारखाने ते लोन ते असेट पेक्षा तिपटीने घेतलं आणि स्वतः वैयक्तिक फायदे करून घेतले. सर्वसामान्य माणसाला 40,000 रुपये लोन भेटत नाही जिल्हा बँकेकडून, ही वस्तुस्थिती आज निर्माण झाली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आज यांच्या माध्यमातून किंवा प्रत्येक गावाच्या ठरावाच्या माध्यमातून मुक्ताईनगरहून जाणारा प्रतिनिधी हा अतिशय योग्य माणूस गेला पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि ते इच्छा हे करत असताना जे मला हे मंडळ करत असलं दिसलं म्हणून आम्ही आज शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्याबरोबर खांदा उभा आहे. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, ही आमची भूमिका आहे. भाऊ, सचिवाच्या म्हणण्यानुसार रीतसर बैठक झाली, ठराव करण्यात आले आणि सभासदांनी सह्या देखील केल्या. नाही बघा, आता हे चोर तर काही म्हणणार नाही मी चोर आहे, कोणी पण असं व्यक्ती काही चुका गुन्हा केल्यावर असं म्हणणार नाही मी गुन्हा केला. त्याच्यामुळे ते काय म्हणत असतील, सचिव साहेब काय म्हणत ते त्यांना माहित. खऱ्या अर्थाने या लोकांनी लोकप्रतिनिधी आहे, यांच्या जर सह्या असत्या तर हे कशाला तिथे गेले असते, कशाला इथपर्यंत आले असेल, कशाला इतक्या वाजेपर्यंत त्या आमच्या वयस्कर माता भगिनी सहित तिथे थांबले असते. ठराव जर यांच्या मनाला झाला असता तर यांनी हे काही केलं नसतं आणि यांच्या जर सह्या होत्या तर यांना विरोध करायचं कारण नव्हतं. आजपर्यंत आता मुक्ताईनगर तालुक्यामध्ये या काही दिवसांत 9-10 सोसायट्यांचे ठराव झाले, तिथे कुठे तक्रार आली का? आणि ह्या व्यक्तीची तक्रार येईल ही मी 4 दिवसापूर्वी रिटर्न मध्ये तक्रार केलेली होती. ती जिल्हा बँकेच्या एमडीला केलेली होती, ती डीडीआर साहेबांना केलेली होती, ती कलेक्टर महोदयांना केली होती, ती सगळ्या यंत्रणेला केलेली होती की हा व्यक्ती असं करेल. 4 दिवसापूर्वी सांगितलं ते आज झालं.
आणि हे जे झालं याची तुम्ही कोणतीही चौकशी केली त्या चौकशीमध्ये 100% कन्फर्म होईल त्या सह्या बोगस आहे की काय हे तुमच्या लक्षात नंतर येतील.